तर हाय मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहे. जसे की माणूस आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा संघर्षाने जगत असतो, मिडल क्लास लेवलचा माणूस. तर यांचा आज जगत असलेला आयुष्य प्रत्येक दिवस हा आज आपण माझ्या या सुचत नाही या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर तुम्हाला थोडक्यात त्यांचं दिवसभराचं राहणीमान, त्यांचे फॅमिली कशा प्रकारे जगत आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. तर तुम्ही बघत आहात इकडे ही वस्ती आहे आणि आजूबाजूला घरं आहेत जिथे की मिडल क्लास लेवल माणूस जगत असतो, आपल्या आयुष्याचा संघर्ष करत असतो. त्याचबरोबर आजूबाजूला बघताय तुम्ही की ही घाण कशा प्रकारे घाण आहे, या तुम्हाला जवळ येऊन दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघतच आहात की हा कशा प्रकारे घाण केर कचरा इथं टाकलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच असलेली झोपडी. या झोपडीत प्रत्येक मिडल क्लास लेवल हा त्यांच्या आयुष्यात झटत असतो कामासाठी, आपलं कुटुंब चांगलं जगवण्यासाठी. तर अशा प्रकारात जगत असताना माणूस अशा प्रकारे संघर्ष करत आहे, हे आज मी माझ्या व्हिडिओतून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण त्यांच्या वस्तीमध्ये जाऊया. ते दररोज आपल्या आयुष्यात कसे जगत आहेत ते आज मी तुम्हाला जवळून दाखवतो. चला माझ्यासोबत. तर ह्या अशा प्रकारे आजूबाजूला घाण केर कचरा पडलेला आहे. ते कोंबड्या, कावळे, पशु पक्षी जगत आहेत, त्यांच्या सोबत आपली मानवी जीवन जगत आहेत ही लोक. तर या दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण थेट आलो गल्लीमध्ये. जसं की झोपडीमध्ये छोट्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यांमध्ये आपण आलो. जसं की प्रत्येक मिडल क्लास लेवल आपलं कुटुंब जगवत आहे दररोजचा स्ट्रगल करून. तुम्हाला आज जवळून दाखवतो की कशा प्रकारे ते लोक जगत आहेत. 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहून त्यांचा संसार, कुटुंब चालवत आहेत. तर या बघूया. हा घाण केर कचरा, आजूबाजूला झोपड्या आणि खूप अशा आगळ्या वेगळ्या झोपड्या आहेत, जेणेकरून 10 बाय 10च्या खोल्या आहेत. आपण बघतच आहात, प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात अशा प्रकारे जगतोय, स्ट्रगल करतोय. आणि तर आता आपण ह्या गल्लीत पण घुसणार आहोत. तर तुम्ही बघताय की कशा प्रकारे मानवी जीवन प्रत्येक जण 10 बाय 10च्या खोलीत जगतोय. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की विचार करा की हा गरीब माणूस हा गरीब होत चाललाय आणि अमीर माणूस हा खूप अमीर होत चाललाय. असं का, हे तुम्हाला आम्हाला शोधायचं आहे आणि याच्यावर काहीतरी आपण डिसिजन घेतला पाहिजे आणि प्रत्येकाचं आयुष्य हे सुधारलं पाहिजे, मानवी जीवन चांगलं जगलं पाहिजे. असा आजूबाजूला घाण केर कचरा नसला पाहिजे, स्वच्छ भारत केला पाहिजे. आणि खरंच यावर खूप विचार केला पाहिजे सर्वांनी आणि याला आम्ही मिळून सपोर्ट करूया. धन्यवाद.